मध्यंतरी कोट्यावधी रुपये खर्च करून उपरी गादेगाव रस्त्याचे डांबरीकरण केले गेले, परंतु अवघ्या काही महिन्यातच डांबरीकरणाचे 3-13-9-18 झाल्याचे पाहावयास मिळत आहेत. एवढेच नव्हे तर उपरी येथील प्रशांत नागणे यांच्या वस्तीजवळ या रस्त्यावर उजनी कॅनल आहे. या कॅनलला सिमेंटचे साईड गार्ड करण्यात आले आहेत, परंतु मध्यंतरी झालेल्या रस्त्याच्या कामामुळे साईडच्या कठड्यांची उंची कमी झाली आहे. ज्या ठिकाणी कॅनल आहे त्या ठिकाणी रस्त्याला वळण असल्यामुळे व साईड गार्ड झाडाझुडपामध्ये गडप झाल्यामुळे पूल दिसत नाही. परिणामी या ठिकाणी सातत्याने लहान मोठे अपघात घडत असून सध्या या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक सुरू झाली आहे. कॅनल जवळपास 20 फूट खोल आहे. यामुळे उपरी गादेगाव रस्ता वाहनधारकांसाठी जीवघेणा झाला आहे. उपरी गादेगाव रोड आहे, त्या रोडला उजनी कॅनल आहे. उजनी कॅनलवर रोडची उंची वाढल्यामुळे त्याला साईड गार्ड नाहीत रस्त्याच्या कडेने आहे कॅनलवरचं, आणि ती नसल्या कारणानं लोकांना जाता येता ती काही दिसत नसल्यामुळे इथून मोटरसायकलवाली 2-3 पडली, एक ट्रॅक्टरवाला पडलाय. इथं अपघात झाला. 2-4 वेळा आम्ही लोक काढून दवाखान्यात पाठवायचं काम केलंय. आणि ह्या रस्त्याला पूर्ण खड्डे वगैरे पडलेत. रस्त्याची गॅरंटी असताना सुद्धा त्याचं काम निकृष्ट दर्जाचं आमच्या दृष्टिकोनानं झालेलं आहे. आणि ती खड्डे वगैरे पडलेले आहेत त्याच्या ह्याच्यात असल्यामुळे त्यानं ती रस्त्याची देखभाल करून दुरुस्त होऊन व्यवस्थित रस्ता व्हायला पाहिजे अशी आमची ग्रामस्थाच्या वतीने अपेक्षा आहे. आता पूल दिसत नाही का इथं जाताना? नाही दिसत पूल. बर, बघा की दिसत नाही पूल. कोणाला गार्ड नाही तर दिसायचं काय? त्याला खांब वगैरे पाहिजे, त्याला पाईप बसवली पाहिजे. इथं पाठीमाग बघा अंतर, इथं पुलाचा तेवढा शिल्लक आहे, इथून अजून थोडं ती वाढवलं पाहिजे. ती दिसू शकत नाही. त्याच्यामुळे मोटरसायकलवाली जी रात्रीचं आणि आता रहदारी जादा वाढली टोळ्या आल्यामुळं, ती टोळ्यावाल्यांकडे पण गाड्या वगैरे आहेत, ती सुद्धा मोटरसायकलवाली येता जाता ती थोडंफार म्हणजे कटाळून जाते. संध्याकाळी आळसात असते तर आळसात असल्याच्या कारणानुसार ती पडली जाते. काय मागणी काय तुमच्या? आमची मागणी ही गार्ड एक बसवून पाहिजे आम्हाला, आणि ह्याची थोडी साईडची उंची वाढवून पाहिजे कठड्याची. दुसरी गोष्ट, ही रस्ता बरोबर झाला नाही, याला व्यवस्थित करायला पाहिजे सर. आम्हाला किती फूट नळ हा नळ आहे जवळजवळ 25-30 फूट नळ आहे खोलीचा. बर, मग ती सहज माणूस पडलं तर त्याचा हातपाय मोडतोय, सगळ्या 12 भानगडी वाढत जाते. ते आम्ही सुद्धा कॉर्नर मारताना काय पुलावरून कॉर्नर मारताना हे दिसत नाही कठडा आम्हाला सुद्धा. याचं काम व्हायला पाहिजे असं आमची अपेक्षा ग्रामस्थाच्या वतीनं आहे.